नमस्कार, जय शिवराय, जय शंभूराजे। आज मी सायंकाळी कोल्हापूर रत्नागिरी महामार्गाने प्रवास करत निघालो होतो। वाटेमध्ये जुळेवाडी खिंड आली आणि खिंडीच्या साईडला एक सह्याद्री पठार आहे। पठारच्या वरती मला एक मंदिर दिसलं। मी गाडी थांबवून विचार केला, आज या डोंगराच्या वरती जाऊन एकांतामध्ये कोणी मंदिर बांधलं आणि मंदिराच्या आतमध्ये कोणत्या देवाच्या मूर्त्या आहेत हे बघायचं। मंदिराच्या साईडला प्राचीन पाण्याचे कुंड पण असू शकतात। जी मंदिरे डोंगराच्या वरती एकांतामध्ये असतात ती खूप जुनी आणि प्राचीन असतात आणि मंदिराच्या आतमध्ये असलेल्या मूर्त्या पण प्राचीन असू शकतात। पण त्या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला हा सह्याद्री पठार चढून वरती जावं लागणार आहे। वरती जाताना सरळ चढ आहे, पाय घसरणार सुद्धा आहे। त्यामुळे ॲडव्हेंचर प्रवासाचा मस्त अनुभव आज आपल्याला होणार आहे। तुम्ही देखील माझ्यासोबत या व्हिडिओमध्ये बनून राहा, म्हणजे तुम्हाला देखील समजेल सह्याद्री पठारावरती अशी पण काही एकांतात मंदिरे आहेत। त्या ठिकाणी माणसे जात नाहीत, पण ती मंदिरे खूप जुनी आणि प्राचीन आहेत आणि मंदिरामध्ये असलेल्या देवांच्या मूर्त्या पण आपल्याला प्राचीन बघायला मिळू शकतात। तर चला मित्रांनो, आता आपण प्रवासाला सुरुवात करून डोंगर चढून वरती जाऊन प्राचीन मंदिर आणि तिथे असलेले सर्व काही बघूया। समोर आहे कोल्हापूर रत्नागिरी महामार्ग आणि या महामार्गाच्या जवळ समोर तुम्हाला दोन्ही पठारे एकत्रित जुळलेले दिसत असतील। त्या ठिकाणी आहे जुळेवाडी खिंड आणि खिंडीपासून खाली आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला हे सह्याद्री पठार बघायला मिळते। त्याच्यावरतीच ते प्राचीन मंदिर आहे। डोंगराच्या पायथ्याशी सपाट जमीन आहे। ही जमीन क्रॉस करून गेल्यानंतर आपल्याला समोर घनदाट जंगल लागते। त्या जंगलातून आपल्याला चालत डोंगराच्या जवळ जावं लागणार आहे। त्यानंतर तिथून पुढे डोंगर चढण्याचा मस्त अनुभव आपल्याला अनुभवायला मिळणार आहे आणि सायंकाळी असा प्रवास करायला खूप मजा येते। ऊन नसते आणि हवेमध्ये गारवा पण असतो, त्यामुळे थकवा जाणवत नाही आणि मस्त अनुभव आपल्याला अनुभवायला मिळतो। मी एकटाच आलेला आहे, तरी देखील असा प्रवास करायला मला काही भीती वाटणार नाही, कारण उजेड भरपूर आहे। करवंदाची भरपूर झाडे आहेत, जांभळाची पण आहेत, त्यामुळे जंगली रानमेवा आपल्याला खायला मिळू शकतो। बघा त्या जंगलातील अनुभव कसा आहे बघा। समोर ही करवंदाची झुडूप आहे आणि ही वाट जनावरांची असावी। त्या डोंगरामध्ये म्हैसी भरपूर येतात चरण्यासाठी, त्यांनी ही वाट बनवलेली असावी। इथून पुढे आपल्याला वाट पायवाटच दिसत आहे, पण अडचण भरपूर आहे, तरी देखील आपण वाटेने पुढे पुढे जात राहायचं। पण इकडे तिकडे लक्ष देत पुढे जावं लागणार आहे, कारण या परिसरामध्ये ढोरेडे आणि बिबट्यांचा वावर आढळलेला आहे। त्यामुळे लक्षपूर्वक पुढे जाणे चांगले असते। बघा आता ह्या जंगलातून आपल्याला थोडं अंतर चालावं लागणार आहे, त्यानंतर आपण डोंगराच्या जवळ पोचूया। मित्रांनो, जंगलातून जात असताना जंगली रानमेवा खायला मिळणार नाही असे कधीही होऊ शकणार नाही। वाटेमध्ये जंगलातून पुढे आल्यानंतर या ठिकाणी मला करवंदे भरपूर दिसली आणि एकदम काळी किट करवंदे आहेत। आपण खाऊन या करवंदांची चव बघूया। एकदम गोड ही करवंदे आहेत आणि आतमधून लाल आहेत। तुम्हाला लहानपण आठवते का? आपण लहानपणी या जंगलामध्ये फिरायचो तेव्हा आपल्याला दोन प्रकारची करवंदे बघायला मिळायची। एक आतमधून लाल असतात आणि दुसरी पांढरे असतात। लाल असतात त्याला आपण कोंबडा म्हणायचो आणि पांढरे असतात त्याला आपण कोंबडी म्हणायचो। लहानपणीची आठवण या करवंदांना बघितल्यामुळे आपल्याला मिळाली। आता आपण राहिलेला प्रवास पूर्ण करूया आणि या डोंगराच्या पायथ्याशी पोचून तिथून सरळ चढ चढायला सुरुवात करूया। या जंगलामधून आपण चालत चालत वरती आलो, जंगली रानमेवाचा मस्त आनंद घेत। आता आपल्याला इथून वरती सरळ चढ चढावा लागणार आहे। वरती जाण्यासाठी वाकड्या तिकड्या वाटा आहेत। या वाटेने पावसाळ्यामध्ये जनावरे त्या पठाराच्या वरती चढतात, पण आता आपल्याला वरती चढताना भरपूर कष्ट घ्यावं लागणार आहे, कारण पाय घसरत आहेत। अशा प्रवासाचा अनुभव या सह्याद्रीमध्येच आपल्याला अनुभवायला मिळतो। या ठिकाणी काही झाडे आहेत, त्या झाडांच्या खोडांना पकडत आणि या मातीमध्ये पाय आणि हात रुतवत आता मी वरती निघालेलो आहे। मी तुम्हाला म्हटलं होतं चढ एकदम सरळ आहे। अशा चढांना
चढताना माणसाला भरपूर कॅलरी वेस्ट करावी लागते आणि कॅलरी वेस्ट झालेली चांगलीच असते, कारण आताच्या युगामध्ये माणसे काम कमी करतात. त्यामुळे या सह्याद्रीमध्ये फिरल्यामुळे कदाचित आपली कॅलरी वेस्ट होते आणि हा डोंगर बघण्याचा मस्त अनुभव आपल्याला अनुभवायला मिळतो. अर्धा डोंगर चढून मी वरती आलेलो आहे. अजून आपल्याला हा अर्धा डोंगर चढावा लागणार आहे. वरती चढताना दम पण भरतो मित्रांनो, त्यामुळे कदाचित माझा आवाज तुम्हाला थकल्यासारखा जाणवत असेल, कारण चढ भरपूर आहे. त्यामुळे श्वास जोरात फुलतो आणि ह्या जनावरांच्या पायवाटेने इथून थोडं वरती चढणे सोपे होत आहे. आणि सायंकाळी भरपूर हवा सुटलेली आहे, त्यामुळे थकवा काही जाणवत नाही. मित्रांनो, फायनली थोडा डोंगर चढायचा बाकी राहिलेला आहे आणि या झिगझॅग वाटेने चालताना मस्त अनुभव येतो. बघा, इथला व्ह्यू सायंकाळी मस्त आपल्याला बघायला मिळतो. थोड्याच वेळात सूर्यास्त देखील होणार आहे. सूर्य मावळत आलेला आहे, त्यामुळे आपण लवकर लवकर ह्या डोंगरावर चढून अंधार होण्या अगोदर ते मंदिर बघूया. आणि खाली उजेडामध्ये उतरणं थोडं सोपं राहील. अंधार झाला तर खाली उतरणं अवघड होईल, कारण खाली जंगल आहे. त्या जंगलामध्ये पायाखाली काही दिसणार नाही आणि हवा किती जोरात सुटलेली आहे बघू शकता तुम्ही. मस्त अनुभव आपल्याला आज या प्रवासामध्ये आलेला आहे. आणि सायंकाळी अशा सानिध्यामध्ये फिरा, त्यामुळे तुम्हाला मस्त जोश येतो. ही हवा जेव्हा आपल्या शरीराला टच करून जाते तेव्हा थकवा सर्व आपल्यासोबत घेऊन जाते. आणि फायनली ह्या डोंगराच्या वरती मी पोचलेलो आहे. बघू शकता तुम्ही, हे सह्याद्री पठार आहे. थोडं वरती गेल्यानंतर आपल्याला इथला सुंदर व्ह्यू बघायला मिळणार आहे. आणि तुम्ही एकटे अशा सह्याद्रीमध्ये कधी फिरला असाल तर मला कमेंट करून नक्की सांगा की तुमचा अनुभव कसा राहिला, कारण आज मला या सह्याद्री पठारावरती चढताना भरपूर आनंद आला. तुम्ही बघू शकता खाली डोंगराच्या पायथ्याशी कोल्हापूर रत्नागिरी महामार्ग दिसत आहे आणि हा पठार आपल्याला असा बघायला मिळतो. सध्या पठाराच्या वरती तुम्हाला सर्वत्र सोनेरी गवत दिसत असेल, पण जेव्हा आपण पावसाळ्यामध्ये अशा पठारांच्या वरती येतो तेव्हा आपल्याला हिरवागार निसर्ग बघायला मिळतो, जणू काय सह्याद्रीने हिरवीगार चादर ओढल्यासारखा. आणि हे तुम्हाला काही खांब दिसत असतील, हे फॉरेस्टचे खांब आहेत. म्हणजे इथून खाली जंगल आहे, पुढे प्रायव्हेट जमीन असू शकते. आणि या इथून खांबापासून पुढे गेल्यानंतर समोर आपल्याला काही दगड दिसतात. ह्या दगडांच्या आसपासच हे मंदिर आहे. आणि फायनली मंदिर आता मला दिसलेलं आहे. त्या झुडपाच्या पाठीमागे मंदिर असल्यामुळे दुरून दिसत नव्हतं आणि खालून पण फक्त मंदिराचा कळस दिसत होता. आणि फायनली आपण या मंदिर परिसरामध्ये पोचलेलो आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी मंदिरं असतात त्या त्या ठिकाणी आपल्याला असे दगड बघायला मिळतात, दगडांच्या शिळा आणि प्राचीन काळ्या पाषाणातील मूर्त्या देखील बघायला मिळतात. आता आपण मंदिराजवळ पोचलेलो आहे आणि मंदिराच्या आसपास आपल्याला कुठेही बोर्ड बघायला मिळत नाही हे कोणते मंदिर आहे, तरी देखील मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला समजणार आहे. बघा, लहान मंदिर आहे आणि मंदिर परिसरामध्ये काही दगडांच्या शिळा मूर्तीच्या आकाराच्या आहेत, त्या देखील आपल्याला बघायच्या आहेत. ओम नमः शिवाय. आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करूया. आणि हे देवीचे मंदिर आहे, देवीची मूर्ती आतमध्ये आहे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. ओम नमः शिवाय. देवीचे तुम्ही दर्शन घ्या, मी दर्शन घेतलेलं आहे. हर हर महादेव. देवी कोणती आहे आपल्याला अनुभव नाही, तरी देखील देवीचे आपण दर्शन घेऊन मनाला शांती मिळवून घेतलेली आहे. आता आपण बघूया मंदिर परिसरामध्ये काही प्राचीन मूर्ती आपल्याला बघायला मिळतात का. ह्या दगडांच्या शिळा आहेत, ह्या पण मूर्तीच्या स्वरूपात या ठिकाणी पूजल्या जातात. या ठिकाणी पण आहेत. आणि हे मंदिर नंतर बांधलेलं आहे, पण ह्या दगडावरून आपल्याला असं समजतं
या ठिकाणी पूर्वी जुने मंदिर होते, ते पडल्यामुळे कदाचित या डोंगराच्या खाली असलेल्या गावकऱ्यांनी हे मंदिर बांधलेलं असावं. बघा या ठिकाणी एक चूल देखील आहे, म्हणजे या ठिकाणी भक्त देवीच्या दरबारामध्ये येऊन पूजा वगैरे करत असतील, प्रसाद करून देवीला दाखवून अर्पण करत असतील. बघा या ठिकाणी पण काही मूर्ती आहेत, त्या सर्व काळ्या पाषाणामध्ये आपल्याला बघायला मिळतात. आणि मंदिराच्या समोर आपल्याला एक खड्डा बघायला मिळतो समोर, म्हणजे या ठिकाणी मंदिराच्या आसपास पाणी असावे, कारण मंदिर जिथे असते तिथे पाणी अवेलेबल असते. त्यामुळे समोर कदाचित पाण्याचा कुंड असावा, त्याला खोदून मोठा केलेला असावा. तर पुढे गेल्यानंतरच आपल्याला समजणार आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी पठाराचा वरचा व्ह्यू कसा आहे. आणि आपल्याला या ठिकाणी खड्ड्यामध्ये पाणी बघायला मिळते का? तर मित्रांनो, पाणी तर आपल्याला बघायला मिळणार नाही. हा खड्डा पूर्णपणे सुकलेला आहे, त्यामुळे आसपास पाण्याचा स्रोत नाही. पण या मंदिराच्या खाली काही गावे आहेत आणि गावाच्या पायथ्याशी म्हणजे डोंगराच्या पायथ्याशी भरपूर शेती आहे, हिरवीगार शेती आपल्याला बघायला मिळते. आणि समोर एक नदी देखील आहे. बघा या ठिकाणी एक नदी आहे. सायंकाळचा व्ह्यू कसा आहे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि थोड्याच वेळात सूर्यास्त होणार आहे, त्यामुळे आकाश पूर्णपणे भगव्या रंगाचे झालेले आहे. समोर आपल्याला काही मोठमोठे दगड बघायला मिळत आहेत. त्या ठिकाणी अजून काही मूर्त्या किंवा मंदिराचे अवशेष असू शकतात, त्यामुळे पुढे गेल्यानंतर आपल्याला समजणार आहे. मोठे दगड असल्यामुळे मी या ठिकाणी आलो, पण आता आपल्याला बघूया काय बघायला मिळते. या ठिकाणी अनेक दगड असल्यामुळे या ठिकाणी यावं लागलं. बघा ह्या दगडावरती जाऊन बघूया, कदाचित काही प्राचीन बघायला मिळू शकते. ह्या दगडाच्या आतमध्ये पण आपल्याला काही बघायला मिळत नाही, पण हे दगड प्लेन आहेत. आणि या ठिकाणी पावसाळ्यामध्ये माणसे गुरे चारण्यासाठी येतात आणि ह्या दगडावरती बसून ह्या निसर्गाचा मस्त अनुभव अनुभवतात. मित्रांनो, माझ्या मागे तुम्हाला हे मंदिर दिसत असेल आणि मंदिराच्या समोर या ठिकाणी काही एकत्रित झालेले मोठमोठे दगड आहेत. ह्या दगडावर बसून मी इथला अनुभव स्वतःला करून घेत आहे, कारण पावसाळ्यामध्ये ह्या डोंगराच्या वरती अनेक गुरे चारण्यासाठी माणसे येतात आणि डोंगराचा हिरवागार निसर्ग बघत ह्या डोंगरावरून खालचा व्ह्यू देखील बघतात. या दगडावरती मी बसलेलो आहे. या ठिकाणी डोंगराच्या पायथ्यापासून जोरदार गार हवा वरती येते आणि हा अनुभव अनुभवण्यासाठी आपल्याला अशा डोंगराच्या वरती यावं लागतं. आज मी सह्याद्री पठार घनदाट जंगलामधून चालत सरळ चढ चढून वरती आलो आणि तुम्हाला या ठिकाणी असलेले हे प्राचीन मंदिर दाखवलं. मंदिराच्या आतमध्ये असलेली प्राचीन देवीची मूर्ती दाखवून दर्शन देखील घडवून आणलं आणि जंगलातून येताना कसा अनुभव होता हे देखील दाखवलं. आणि जंगलातील जंगली रानमेवा खाऊन तुम्हाला लहानपणाची आठवण देखील मी आठवून दिली. आज मी या ठिकाणी येऊन तुम्हाला हा व्हिडिओ बनवून दाखवला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि कधी वेळ भेटला तर अशा डोंगराच्या वरती येऊन बघा, तुमच्या मनाला किती आनंद होतोय. असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी आपण पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओ सोबत. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे, नमः पार्वती पतये, हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.